हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आज 134वी जयंती. राज्यभरात विविध कार्यक्रम तर अभिवादनासाठी भीम अनुयायी चैत्यभूमीवर दाखल होण्यास सुरुवात. रायगडचा पालकमंत्री आपणच होणार. अमित शहांच्या भेटीनंतर एकनाथ शिंदेंनी तातडीनं मुंबईला बोलवल्यानंतर भरत गोगावलेंची प्रतिक्रिया. अजित पवारांची अमित शहांकडे तक्रार केल्याच्या चर्चेचं स्वतः एकनाथ शिंदेंकडून खंडन. महायुतीत सगळं आलबेल असल्याचा दावा तर शिंदेंचे मंत्री राठोडांकडूनही अर्थ खात्याच्या समभाव धोरणाचं कौतुक. रायगडावरील कार्यक्रमाचं खासदार उदयनराजेंना आमंत्रण, मग खासदार शाहू महाराजांना आमंत्रण का नाही? संजय राऊतांचा सवाल. तर निमंत्रण मिळेल अशी आशा नव्हती. शाहू महाराजांनीही नाराजीचा सूर आळवला. दहशतवादी तहव्वूर राणाला कारागृहात कुराणाची प्रत आणि पेन सुपूर्द. 5 वेळा नमाज अदा करत असल्याची माहिती. पेननं स्वतःला इजा करू नये म्हणून राणावर करडी नजर. टँकर असोसिएशनच्या संपामुळे मुंबई महापालिका ॲक्शन मोडवर. आपत्कालीन व्यवस्थापन कायदा 2005 लागू. संप मागे घेणार का याकडे लक्ष. नागपुरातील खासगी प्राथमिक शाळांमध्ये 580 बोगस शिक्षकांची नियुक्ती करून सरकारला कोट्यवधीचा गंडा. महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेकडून एसआयटी चौकशीची मागणी. आतापर्यंत 5 जण अटकेत. कर भरण्यात महाराष्ट्र नंबर 1. मार्च 2025 पर्यंत एकट्या महाराष्ट्रातून तब्बल 1.39 कोटी लोकांनी इन्कम टॅक्स रिटर्न भरला. अमेरिकेतल्या बेकायदा नागरिकांनी 30 दिवसात देश सोडावा. अमेरिकेच्या सरकारनं फरमान सोडलं. 30 दिवसात अमेरिकेबाहेर न गेल्यास दंड आणि कारावास. चपळ क्षेत्ररक्षणाच्या जोरावरती मुंबई इंडियन्सचा दिल्लीवर 12 धावांनी रोमहर्षक विजय. शेवटचे 3 फलंदाज सलग 3 चेंडूंवर धावबाद. दिल्लीचा यंदाचा पहिला पराभव तर मुंबईचा दुसरा विजय. हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू.